हॅलो, नमस्कार. 7:50 आणि 19 सेकंद झालेले आहेत. रात्रीचे ना? रात्रीचे. मला वाटलं सकाळचे झाले. त्यामुळे नाही, ठीक आहे. आपण एक मला असं सांगण्यात आलं की एक 40 मिनिटं ना कुणाल आपला टायमर संपवलेलं बरं, नाही का? पण 40 मिनिटात जसं आता अशोकराव हांडे यांनी सांगितलं की त्यांचं जे कार्य आहे ते एवढं मोठं आहे की एक असं 40 मिनिटं किंवा 1 तास किंवा 4 लोकांनी सांगण्यासारखं नाही. ते खूप मोठा ज्यावेळी कॅनव्हास असतो एखाद्या, हे 70 mm 140 mm आहे ते. आता यांचा ट्रेलर करा. तर तुम्हाला 40 मिनिटांमध्ये थोडस बघूया काय वाढू दे ना, त्यांना काय ते काय ते. हा, मला काही प्रॉब्लेम नाही. मी 3 तास भाऊंशी बोलू शकतो. पण सुरुवातीलाच बोधगया, डिंपल आणि कौटिल्य क्रिएशन्स यांच्या वतीनं या विवेक भाऊ पंडित यांच्याशी हा जो संवाद आपण आयोजित केलाय त्याच्यामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. आम्ही बोलत होतो मगाशी की सुरुवात कशी करायची, म्हणजे भाऊंची आणि माझी ओळख कधी झाली आणि कशी झाली. तर 1991 जून मध्ये मी मुंबईत आलो आणि 14 ऑगस्ट 1991 परभणी जिल्ह्यामध्ये पिंपरी देशमुख नावाचं एक गाव आहे, तिथे अंबादास सावणे नावाच्या दलित कोतवालाच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला ठेचून मारण्यात आलं. तो दलित कोतवाल मेला, म्हणजे मारण्यात आलं त्याला, ह्याची बातमीच कित्येक महिने नव्हती बाहेर फुटलेली. तर विवेक भाऊंना कुठून तरी कळलं की असं असं झालेलं आहे प्रकरण. हे गृहस्थ तिथे गेले आणि तो सगळा मग इतका मोठा उठाव झाला की तो पार्लमेंट क्वेश्चन झाला त्यावेळी. आणि ते प्रकरण त्यावेळी इतकं ज्वलंत आणि गाजत होतं की त्याचा एक मोठा, म्हणजे तिथे त्यावेळी सम्राट हॉटेल समोर मोर्चे यायचे, तिथे बसायची माणसं. तर विवेक भाऊ एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले की असं असं मोठी केस आहे. तर मी त्याच्यावरती एक रेडिओ फीचर केलं, आणखी किती अंबादास नावाचं. आणि आणखी किती अंबादास हे मला कसं वाटलं, म्हणजे करावं असं कुठे वाटलं, तर अंबादास सावण्याच्या आई, वडील आणि भाऊ तिथे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्याबरोबर मेधा होती, मेधा पाटकर. तर मी चर्चगेट स्टेशनला जाताना मला मेधाशी माझी ओळख होती. तर मी गेलो समोर, तर बघतो तर हे लोक. आणि त्याच्या आधीच 2 दिवस अगोदर विवेक भाऊंची आणि माझी भेट झाली होती रेडिओवरती. मी त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावलं रेडिओवर आणि त्यांचं मी विचारलं त्यांना, आता कसं विचारायचं की त्यांचे कसं, तुमच्या मुलाला कसं मारलं हे कसं विचारू मी ना. तर मी म्हटलं की त्यांना सांगितलं की असं असं झालं, असं असं झालं, आपण बोलतो ना सहज. आणि आमच्या असिस्टंटला म्हटलं होतं की तू ते चालू ठेव मशीन. तर त्यांचा जो हुंदका होता, तो एका हुंदक्यावर आम्ही ते फीचर केलं मोठं. आणि त्याच्यामध्ये विवेक भाऊने आम्हाला खूप मदत केली त्यावेळी. त्यांनी माणसं दिली आणि ती सगळी केस जी होती ती आपण ती तेव्हापासून, म्हणजे विवेक भाऊ माझे आणि त्यांचे संबंध आहेत. आणि मग त्यांना खूप, म्हणजे त्यांच्या मागे ह्याला मारण्यासाठी परत लोक लागले होते त्यावेळी. ते कुठून कुठून आम्ही फिरायचो आणि कुठल्या कुठल्या गल्ल्यांमधून, बरं का, हे सगळी मुंबई आम्ही पालथी घातली आहे रात्री बेरात्री.
आणि त्यांनी जे त्या काळामध्ये भोगलंय किंवा सोसलंय त्याची प्रेरणा एकच होती की जे मगाशी तुम्ही म्हणालात की साने गुरुजींचं ते सगळं म्हणजे ते बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो हेच शेवटी आहे आणि ते त्यांचं मूळ आहे. बरं, हे पुस्तकं वगैरे हे काय नुसते शब्द असतात. आता तुम्ही म्हणाला की शब्दांची चरत नाही, म्हणजे तुकारामांचा अभंग आहे तो, आमाघरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे येत नाही करू. तर ती शस्त्र पण करावी लागतात. तशी साने गुरुजींनी पण शब्दांची शस्त्र केली, आचार्य अत्रेंनी केली, विवेक भाऊनी पण केली, बरं का. आणि ही जी सगळी साहित्य संपदा हे त्यांचं एक अनुषंगिक काम आहे. पण तुम्हाला मी विचारतो की 1900 म्हणजे तुम्ही जयप्रकाशजींच्या आंदोलनात होता, तो एक सामाजिक मोठा क्रांतीचा प्रयोग होता. तो शेवटी म्हणजे निराश झाले लोक, जनता सरकारचं पडलं आणि ते फसलं प्रकरण. पण तुम्ही हटला नाही. तुम्ही आणि विद्युल्लतांनी दहिसरला गेलात तुम्ही आणि तिथे काम सुरू केलं. 1979 साली तुम्ही काम सुरू केलं, विधायक संसदची स्थापना केली आणि 1982 साली श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली. तुम्हाला सांगायला हरकत नाही सगळ्यांना योग काय आहे बघा. म्हणजे कुणाला माहिती नसेल पण योगायोगाने हा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलाय. अजून फक्त 3 दिवसांनी ह्या संस्थेला श्रमजीवीला 43 वर्ष होत आहे. 19 ऑक्टोबर 1982 बरोबर श्रमजीवीची स्थापना झालेली आहे आणि 26 ऑक्टोबर 1979 ला विधायक संसद त्याच्या आधी. तर हे जे तुमचं सुरुवातीचं जे आहे भाऊ की तुम्ही काम सुरू केलं म्हणजे कसं, तुमचं ते कविता पण आहे ती तुम्हाला मी म्हणायला सांगणार आहे की व्हा सज्ज संघर्षासाठी. तर ही कसोटी आहे, ती कसोटी तुम्हाला पहिल्यांदाच जावलं की हे लोक खेळ घ्यायचे युवकांचे तिथे दहिसरला आणि त्या याला ते यायचे नाही मुलं. तर त्यांनी शोध घेतल्यावर यांना असं कळलं की ही सगळी वेडबिगार आहेत लोक आणि त्यांना ते मालक लोक परवानगी देत नाहीत तिथं खेळायची, बरं का. त्याच्यातून हे तरी सुद्धा ते सगळे मदत पण करत होते आणि काम सुरू केलं, मग बालवाड्या काढल्या, हे केलं ते केलं. त्याला ते प्रायोजन द्यायचे त्यावेळी, स्पॉन्सरशिप आपण आता शब्दात म्हणतो, कोण ते मालक. पण ह्यांनी ज्यावेळी व्हा संघर्षासाठी सिद्ध व्हा असं ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी यांच्यावर हल्ला झाला, बरोबर. ती सुरुवात सांगा कशी झाली भाऊ. पहिल्यांदा तुम्ही कविता वाचताय की मी वाचू? तुम्हीच वाचा आणि भाऊंनाच वाचू दे. भाऊंची कविता आहे ही, जिद्द आहे मोठी ही अवघड कशी कसोटी. इथपासून सुरू करूया आपण. मला आता किती औपचारिक कार्यक्रम करायचा मला माहित नाही. म्हणजे मी आपल्याला कविराज म्हणू की महेश म्हणू, मी आपल्याला ऍडव्होकेट राजेंद्र पै म्हणू की राजू म्हणू, मला सर्व अवघडल्यासारखं झालं. मला आधी सुरुवातीला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी अशोक मुळेला मनापासून धन्यवाद द्यायचे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी हे काय ठरवलंय ते मला कल्पना दिली नाही, त्याबद्दल मला त्यांना मी नंतर जाब विचारेन. पण मला त्यांनी एवढंच सांगितलं की फक्त तुम्ही यायचंय. आणि चुकून हे जे कोणी माझ्याबरोबर चुकून आले, कारण मी कुणालाही मला काही माहिती नव्हतं हे काय आहे. म्हणून आपण जेव्हा म्हणाला उत्सव मूर्ती, तेव्हा कुठला उत्सव आहे मला खरोखर आपल्या प्रेमाबद्दल मी मनापासून ऋणी आहे. दुसरं मला ऋण आपलं व्यक्त करायचं आहे की माझे दैवत आहे. म्हणजे एक तर पंढरीचा पांडुरंग आणि दुसरा ज्या पांडुरंगाचा उल्लेख राजूने केला ते साने गुरुजी. त्या साने गुरुजींच्यावर मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी हा अग्रलेख ज्या आचार्यांनी लिहिला, त्या राजूंनी आज त्याच्या तोंडून गुरुजींच्या उपोषणाला आचार्यांनी केलेलं जे भाषण होतं आचार्यांचं, गुरुजी चोरून पेढे खातात असे जे बडवे सांगायचे,
त्याला आचार्य अत्रेंनी ज्या पद्धतीने रोखठोक उत्तर दिलेलं होतं आणि दरवेळेला लोकांना हसवणारी, पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात लोकांना पेटवलं कसं आचार्यांनी, हे ज्या त्या आचार्यांच्या आचार्य अत्रेंचं दर्शन मला आज प्रत्यक्षामध्ये झालं. मी मनापासून त्यासाठी अशोक मुळेचे आभार मानतो की राजू, आणि मला आठवलं की राजू असेल, राजू देसाई असेल, अशोक मुंदर्गी असेल आणि नितीन प्रधान, ही फौजच्या फौज आदिवासींसाठी हायकोर्टामध्ये उभी राहायची. अशोक मांडे मराठी पताका आज जगभर जे फडकवत आहेत, या सर्वांचा आज या निमित्ताने सहवास मिळाला. मी आपल्या सर्वांचा मनापासून ऋणी आहे. पल्लवीताई, कांचनताई, मनोजजी, आणि कविराजाचं आमचं खास प्रेम आहे. त्यामुळे आम्ही मुंबईत काय काय केलं हे सर्वच काही इथे सांगण्यासारखं नाही. एवढं निश्चित सांगेन की हे जे आपल्या प्रत्येकाला कधीतरी लिहावंसं वाटतं, मलाही लिहावंसं वाटायचं. आणि ज्या मुंबईत राहायचं, अशोकजी म्हणाले तसं वांगणीला आपण जायचो आणि जोगळेकरांचा वाडा, तसं मी जसं जायचो तसा जावळ्यांचा वाडा किंवा पाटलांचा वाडा असा असायचा. आणि मग ते त्या गावाचं जे चित्र होतं ते बघता बघता मला जेव्हा ते जाणवलं की इथे मी ज्यांच्या घरी वाढलोय त्यांच्या घरी काम करणारे जे आहेत ते त्यांचे गुलाम आहेत, आणि जे आम्हाला त्या पद्धतीने मदत करत होते तेच त्यांचं शोषण करणारे आहेत. मी त्यांच्या अंगाखांद्यावर बसून जात होतो त्या गुलामांच्या. आणि ती गुलामी कळल्यानंतर आम्ही ज्या संस्थेचं काम करायला, कारण तोरसकर मॅडम, सीमा तोरसकर मॅडम आणि आम्ही आकाश दर्शन सुद्धा तुमचं चालायचं, तर त्यावेळेला 1-2 वेळा मला मी त्या NSSच्या कॅम्प्सना तोरसकर मॅडमांच्या सांगण्यावरून तिथे जाऊन माझे अनुभव काय आहेत ते सांगत होतो. ही संस्थात्मक कामाची चौकट होती. हे लोकांचं भलं करायचं, कल्याण करायचं. NSS लोकांची जाऊन सेवा करायची, आणि आम्ही त्या सेवा करण्याकरता गेलो. पण जेव्हा लक्षात आलं की त्याच्या पलीकडचं आहे, तेव्हा हे एक गीत माझ्या हातून लिहिण्यात आलं. आणि त्याच दिवशी त्या ओळीत जी शेवटची ओळ आहे त्याचा प्रसाद त्याच दिवशी आम्हाला मिळाला. फार वेळ लागला नाही. ही जिद्द आहे मोठी, ही अवघड तशी कसोटी, संसदेचे कंकण हाती हे गाव बदलण्यासाठी, 1000 कर्जासाठी गडी जीवनभर हो कसती, 500 रुपये 1000 रुपयासाठी पिढ्यानपिढ्या जायच्या. हा हिशोब सांगा कुठला मजुरांच्या दुनियेवरती, ही जाणीव त्यांना देऊ तोपर्यंत नव्हतं. तोपर्यंत दवाखाना चालवा, बालवाडी चालवा असं होतं, कल्याणकारी काम होतं. हा हिशोब सांगा कुठला मजुरांच्या दुनियेवरती, ही जाणीव त्यांना देऊ, अन्याय वाचा फोडू, हा जुलूम सहणे नाही वा सज्ज संकरासाठी बोललो, सुरुवात केली. आणि त्याच दिवशी माझ्या आईच्या सख्या भावाने मला मारहाण केली. फार फार दूरचं कोणी केलेलं आहे असं नाही. आणि 42 वर्ष म्हणजे गेल्याच वर्षी माझ्या आईला तो भाऊबीज करायला आला. तोपर्यंत तो माझ्या आई आणि तो यांची भेटही कधी होत नव्हती. तरी कंकण हे बांधलेले तर मागे हटणे नाही, हे जगणे मरणे आता, हा देश बदलण्यासाठी संसदेचे कंकण हाती, हे गाव बदलण्यासाठी. हे लिहिलं. आणि त्यानंतर त्या दिवसापासून आमच्या कामाची दिशा बदलली. हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत. पण तुम्ही कुठंतरी म्हटलंय, वाचलं ते, की जयप्रकाशजींचं जे आंदोलन होतं ते मोठी लाट होती, म्हणजे संपूर्ण क्रांती आपण म्हणू त्याला. आणि ते आंदोलन यशस्वी झालं, जनता पक्षाचं सरकार पुन्हा आलं. नंतर ते कोसळल्यावर संपूर्ण तरुणांमध्ये एक पुन्हा एकदा असं काय म्हणू आपण, एक नकारार्थी असं वातावरण पसरलं. त्याचा तुमच्यावर पण परिणाम झाला होता? माझ्यावरच नाही, मी म्हणेन की आमच्या पिढीवर. म्हणजे
मी महाविद्यालयामध्ये असतानाचा काळ हा स्वातंत्र्यानंतर 25चा काळ होता. म्हणजे नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं अशी परिस्थिती होती. आणि स्वातंत्र्य सैनिक हे आम्ही पाहू शकत होतो, बघू शकत होतो, भेटू शकत होतो. आणि त्या स्वातंत्र्याचं वारं तोपर्यंत होतं, म्हणजे 70 पर्यंत होतं. आणि नंतर मग स्वाभाविकपणे जी आंदोलनं होती म्हणजे विरोधी पक्ष, ते विरोधी पक्षांना ते सत्तेत येतील असं वाटत नव्हतं. म्हणजे संघर्ष करायचा आहे, लोकांना एकत्र करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, हर जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. म्हणजे सत्तेत आम्ही येऊ असं काही कुणालाही त्यावेळेला काही वाटलेलं नव्हतं. ते वाटलं पण 77 नंतर. आताचा जो काळ आहे त्याच्यावर काय आपण बोलायला नाही आलो आणि आपला तो विषयही नाही. परंतु 75 पर्यंत सगळी आंदोलनं, मग विशेषतः कम्युनिस्टांची आंदोलनं, समाजवादी आंदोलनं, अगदी मी म्हणेन की संघाचा सुद्धा अप्रोच हा सत्तेत येऊ या पद्धतीचा नव्हता. दूरदृष्टीचे होते, आता मान्य करायला लागेल. त्या मनाने समाजवादी कमी दूरदृष्टीचे राहिले हेही आपल्याला मान्य करावं लागेल की आमचा विचार मोठा होता पण आमचं संघटन कौशल्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि त्यामुळे 75चा काळ, आणीबाणीचा काळ, याच्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांना संपूर्ण क्रांती अब नारा आहे, भावी इतिहास हमारा आहे, ही जी घोषणा होती त्याने वेळ लावलं होतं. आणि मग देशासाठी झोकून द्यायचं, बाकी काहीच विचार नाही करायचा. मग आमचे जे नेते होते, जॉर्ज फर्नांडिस असतील, मुंबईचे मृणाल गोरे असतील, मधुरी मय असतील, एकापेक्षा एक त्यावेळेचे जे नेते होते, जे आमचं आशास्थान होते, ते सत्तेत गेले. स्वाभाविकपणे त्यांनी काही कामं केली, परंतु नंतर ज्या पद्धतीने ते जनता पक्षाचं सरकार कोसळलं, त्यामुळे दुसरं स्वातंत्र्य जे आम्ही बघत होतो, जयप्रकाशजींचं होतं ना की दुसरी आझादी, दुसरं स्वातंत्र्य येईल, ते आमच्या लक्षात आलं की या स्वातंत्र्याच्या चिंधड्या झाल्या. 77 नंतर पुन्हा स्वातंत्र्य येईल आणि नंतर मग लढणाऱ्यांच्या फौजा कमी होत गेल्या. मला तिथेच यायचं आहे की आज असं दिसतं एकंदरीत की म्हणजे लढायला कोणी मागतच नाहीये बरं का. आणि त्यावेळी तुमच्या बरोबर यांनी पण उल्लेख केला की विजय तेंडुलकर होते, प्रधान सर यायचे, SM अण्णांनी तुम्हाला प्रेरणा दिली आणि ह्या सगळ्यांना बघत तुम्ही एक काम उभं केलं. म्हणजे आदिवासींच्या साठी आणि वेठबिगारांच्या मुक्तीसाठी तुम्ही जे लढे दिले त्या लढ्यांमध्ये ही एक मोठी तुमचे आधार होते, ते आधारवड म्हणून आपण त्यांना. तर ते सगळं कमी कसं का होत गेलं? आधारवड कमी नाही झाले. आधारवड मी म्हणेन त्याचा राजू आहे, नितीन प्रधान आहे, अशोक मंदरगी आहे, अशी जी वकिलांची एक आधारांची फौज जशी होती तशी कलाकारांच्या मध्ये सुद्धा होती. म्हणजे आम्हाला विजय तेंडुलकर असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, ज्या वेळेला म्हणून आवश्यकता वाटली त्यावेळेला ते स्वतः यायचे, ते आले, उभे राहिले. प्राध्यापक सदानंद वर्धे ज्यांची आता जन्मशताब्दी सुरू होईल, ही जी लोक आहेत या लोकांनी खूप, सर्वात मी म्हणून महत्वाचा उल्लेख करीन की यदुनाथ थत्ते जे आज काळाच्या पडद्याआड गेले, पण यदुनाथ थत्तेनी मी म्हणेन की महाराष्ट्रातला एक सुसंस्कृत समाज उभा केला संपूर्ण महाराष्ट्रात. म्हणजे मी माझं अतिशयोक्ती झालं तर थोडंसं माफ करा, मी म्हणेन की बाबा आमटे कुणालाच माहित नव्हते ते यदुनाथ थत्तेंनी पुढे आणले. खरा अन्याय जर महाराष्ट्रात झाला असेल कुणावर तर तो यदुनाथजींच्यावर झालाय. मला असं वाटतं की ती माणसं उभी करणारी जी यदुनाथजींनी फळी उभी केली ना, ते यदुनाथजींच्यावर काहीतरी मराठी वंशाने काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. की जो काही तो सामाजिक वारसा होता जे स्वातंत्र्याचा, तो स्वातंत्र्य नंतर पुढे नेण्याचं काम, माझ्यासारख्या तरुणाला घडवायचं काम हे यदुनाथजींनी शांतपणे केलं. आयुष्यभर हा माणूस भटकत राहिला आणि दुसऱ्यांना पुढे आणत राहिला. आमच्यावर किती लेख लिहिले यदुनाथजींनी. म्हणजे लढणाऱ्या प्रत्येकाला यदुनाथजी आधार होता. अशी माणसं
आहेत, नाही तर असं नाही, पण वाढायला पाहिजे असं वाटतं. तुम्ही 14 दिवस तुरुंगवास भोगला नामांतराच्या वेळी, बरं का? आणि ते नामांतराचा म्हणजे मोठाच लढा इथे बसलेल्या अनेकांना माहिती असेल, मोठं प्रकरण राहते. तो जरा प्रसंग सांगा, सगळा तो संघर्ष सांगा, काय काय घडलं तो प्रसंग. म्हणजे खरं म्हणजे काही त्यातला बराचसा गमतीचा प्रसंग पण आहे, पण महत्वाचं असं आहे की आम्ही सुरुवात केली होती आणि आम्हाला एक आदिवासी, दलित, कामगार एकजूट सर्वांना एकत्र, श्रमिकांना एकत्र करा, गरीब वर्गाला एकत्र करा, वर्गीय लढाई, या पद्धतीची एक मांडणी होती आमची. आणि आम्ही आदिवासींमध्ये काम करत असताना ज्यावेळेला हा जो मराठवाड्याचा प्रश्न उभा राहिला नामांतराचा, तर स्वाभाविक आम्हाला असं वाटलं की आपण आदिवासी आहेत आणि हा दलितांचा लढाई, आपण सामील व्हावं त्यात. म्हणून आम्ही गेलो. फार विचार नव्हता केलेला. आदिवासी दलित एकता आणि श्रमिकांची एकजूट यासाठी गेलो. आणि पहिल्या दिवशी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. राजू, मला बाबासाहेब भोसलेंची एक कथा आठवली. म्हणजे रंगनाथ कुलकर्णी मी यात्रे करायचे आणि त्या काळामध्ये शिवाजी मंदिरला मला वाटतं त्यांचा प्रयोग होता. आणि बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री, आपल्यापैकी बऱ्याच जणांना बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कदाचित माहितीही नसेल, पण मला गोविंदराव तळवलकरांच्या अग्रलेखाचं शीर्षक आठवतंय. बाबासाहेबांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं. अग्रलेखाचं दुसऱ्या दिवशीचे शीर्षक होतं पाचोळा. काही लोकांना तुम्हाला माहिती. मी काही काळ पक्षाचं काम करत असताना, म्हणजे पक्षाचं ठरवलं त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा गेलो. आणि काँग्रेसमध्ये बाबासाहेब भोसलेंच्याबद्दल एक कथा सांगितली जाते, त्याला कथा, दंतकथा काही म्हणू, की अंतुलेंचं सरकार कोसळलं सिमेंटच्या वडखळ नाक्यावरून. आणि मग पंतप्रधान इंदिराजींना प्रश्न पडला की आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करायचं. तर त्यांना सांगितलं कोणीतरी, आता एक मुसलमान गेलाय तर एखादा तुम्ही मराठा कोणीतरी करा. म्हणून त्यांनी सर्व मराठा आमदारांची यादी मागितली आणि त्यात त्यांना भोसले दिसल्याबरोबर ते म्हणाले की अरे, आणि त्यांनी फोन केला. तर बाबासाहेब भोसलेंना फोन आल्यानंतर त्यांनी फोन उचलला. मॅडम को बोलना है म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. 2 वेळा फोन लागला. तिसरा नंतर मॅडम का फोन, दिल्ली का मॅडमचा फोन, मग त्याने फोन उचलला. उद्या जाऊन तुम्हाला शपथ घ्यायची. त्यांना काही समजे ना. सकाळी तर टिळक भवन मध्ये आले आणि ते म्हणाले की मी आधी दिल्लीला जातो, मॅडमना भेटतो आणि शपथ घेतो. काँग्रेसच्या जुन्या लोकांनी सांगितलं की शहाणपणा करा, आधी शपथ घ्या मग दिल्लीला जा. तिथे गेलाय. त्या बाबासाहेब भोसलेंनी बाकी काहीही काम महाराष्ट्रात केल्याचं मला माहित नाही, पण त्यांनी एक केलं, नामांतर आंदोलन चिवडून टाकलं. त्या भोसलेंच्या आधी नंतर नामांतर आलं. तर त्या भोसलेंच्या निष्क्रियतेबद्दल रंगनाथ कुलकर्णींना प्रेक्षकांनी विचारलं की आज जर आचार्य अत्रे असते तर त्यांनी काय सांगितलं. आणि मला रंगनाथ कुलकर्णींचं ते अजून जसं आठवतं. ते म्हणाले की अत्रे असते तर काय सांगितलं असतं मी सांगू शकायचं, पण रात्री माझ्या स्वप्नात अत्रे आली आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी मला काय सांगितलं तर तुम्हाला. मुंबईतल्या बागेमध्ये 7 वाजता सर्व रात्र अंधार झाल्यानंतर त्या बागेमध्ये कोणी राहायचं नाही, सर्वांनी बाग खाली करायची. फलक होता, अंधार पडला, ती बाग बंद व्हायची वेळ आली, बंद झाली. आणि तो जो पहारेगिरी होता तो कंदील घेऊन बागेमध्ये फिरायला लागला. आणि त्याला एका झुडपाच्या मागे सळसळ ऐकू आली. म्हणून त्याने विचारलं कोण आहे तिकडे. तर ते म्हणाले की मागून आवाज आला की मी आहे.
तू काय करतो? मला काही नाही करत. तुम्हाला इथे हा कंदील घेऊन मी जातो तिकडे. ते म्हणाले बाबासाहेबांची परिस्थिती तो सत्यावर बसला नाही आणि काहीही करत नाही. तर आचार्य अत्रे जर असते राजूकडे बघून तर मला आठवलं तर त्यांनी ते सांगितलं असतं. बाबासाहेबांनी काय केलं की ज्या वेळेला आम्ही गेलो सर्वजण, हजारो लोक होते नामांतराच्या लढ्यात, हजारो लोक त्या लढ्यात पहिल्या दिवशी, आणि कफन बांधून गेलो. निळं कफन. आमची घोषणा होती की जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो, आणि जेल भरू, आणि महाराष्ट्रातले सगळे तुरुंग भरायचे. जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. आम्ही गेलो. पहिल्या दिवशी आमच्या बॅचला जवळपास 5,000 लोक असतील. व्हॅन मध्ये भरलं. दुपारी व्हॅन मध्ये भरलं असेल. संध्याकाळ झाली. आम्ही फिरत राहिलो. आम्हाला कळे ना कुठे चाललो. रात्री 2 वाजले आणि आणून उभं केलं तर पुन्हा आझाद मैदानातच. मॅजिस्ट्रेट समोर हजर केल्यानंतर आम्हाला काहीच माहित नाही. असं लाईन लावली. आम्हाला पुन्हा नेलं. ऑर्थोडॉक्स तुरुंगात टाकलं. आम्ही काही तयारीने गेलेलो नव्हतो. हॅलो कफन बांधून गेलो होतो. हर जय भीम के नारे पे. आपण आम्हाला वाटलं होतं हे जेल भरो. त्यानंतर हे सुरू झालं. सकाळी जेल भरो, संध्याकाळी जेल भरो. आता बघा ना तुम्ही, सगळं जेल भरो म्हटल्यानंतर सकाळी जाता आणि संध्याकाळी परत. आम्हाला वाटलं तसंच असेल. 14 दिवस आम्हाला न्यायालयीन कठोर दिली. आम्ही फक्त अंगाच्या कपड्याने शिवतो आणि कोणाला काहीही कल्पना नाही. माझ्या बरोबरचे जे 7-8 लोक होते त्यांनी सुरुवात केली. मला म्हटलं करायचं काय. आजचा दिवस, दुसरा दिवस, असं करता करता 14 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे पहिला दिवस जेव्हा आम्हाला 14 दिवसाची कस्टडी दिली, दुसऱ्या दिवसानंतर जेल भरणं बंद झालं. बाबासाहेबांनी आंदोलन एका दिवसात संपवलं नामांतराचं. त्यानंतर नामांतराचं नाव नाही काढलं कोणी. नामविस्तार झाला. कॉम्प्रोमाइज झालं. संघर्ष झाला नाही. हे वास्तव आहे. म्हणजे हे कोणाला आवडो ना आवडो, जे वास्तव आहे ते हे असं आहे. आणखीन एक लोकांना म्हणजे माहिती असेलच, पण 1999 साली विवेक पंडित यांना द इंटरनॅशनल अँटी स्लेव्हरी अवॉर्ड मिळाला. बरोबर. तर ही अँटी स्लेव्हरीची सगळी जी आता सुद्धा हे आहेच, म्हणजे गुलामगिरी लोकांना वाटते की संपलेली आहे. तसं नाहीये. तुमच्याकडे केसेस येत असतात आणि तुम्ही त्या दैनिकांमधून त्याची मांडत असता. पुढारीमध्ये भाऊंचा एक कॉलम सुरू आहे सध्या. सकाळमध्ये पुढारीमध्ये होता तो, सकाळमध्ये आहे. आणि त्यातून सगळं तुम्हाला, मला काय विचारायचं की ही सगळी जी पुस्तकं निर्माण झाली आणि मग अशोक मुळेंनी ती काढली, त्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या वगैरे निघत आहेत वगैरे, पण तुम्ही काय लेखक होण्यासाठी म्हणून याच्यात नाही पडलात, पण तुमचे अनुभव एवढे काय म्हणू आपण जोरकस होते आणि ज्याला आपण म्हणतो ज्वालाग्राही असं हे सगळं हे आहे. तर ही जी भाऊ घोषणा आहे, जसं माणूस म्हणून जगण्यासाठी म्हणून एक पुस्तक हे आता 3री आवृत्ती, तसंच ह्याची पण 3री आवृत्ती निघाली ना, आम्ही काय चिखुल खावा, ही घोषणा होती ना. त्याच्याबद्दल आम्ही काय चिखुल खावा, ह्या 21 कथा आहेत, मी वाचलेल्या आहेत सगळ्या, आणि तुम्ही पण अवश्य वाचा. कथा म्हणजे या गोष्टी म्हणजे अनुभवच आहे. ही एक एक गोष्ट वाचताना तुम्हाला अंगावर येते, म्हणजे असं की हे काय आपण बघतो, काय हे चाललेलं आहे. बरं का, आम्ही काय चिखुल खावा ही घोषणा होती, त्याच्याबद्दल थोडं सांगा. वेठबिगारीचा प्रश्न आता मी काही फुलामध्ये जात नाही, पण गुलामी म्हणजे माणसाने थोड्याशा कर्जापोटी पैसे घ्यायचे आणि पैसे फेडण्याकरता म्हणून श्रम देत राहायचं. त्याच्याकडे पैशाच्या ऐवजी पैसा असेल तर सावकारी होते, पण पैशाच्या ऐवजी जिथे श्रम येतात, श्रम बांधले जातात, तिथे वेठबिगारी सुरू होते. आणि ही या ठिकाणची पिढ्यानपिढ्याची होती. आदिवासींमध्ये आजही समाज असं आहे, समाज की कर्ज जर डोक्यावर असेल आणि तो माणूस मेला तर त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून मरण्यापूर्वी तो मुलांना बोलावून सांगतो की याचं या पाटलाचं कर्ज डोक्यावर आहे ते फेड,
त्यामुळे त्याची गुलामी त्या मुलांना करायला लागते. ही पिढ्यानपिढ्याची गुलामी चालू झालेली होती. त्याबरोबर मग जितकं कमीत कमी वेतन देता येईल तेवढं वेतन द्यायचं. ते किमान वेतनाचा जो लढा होता तर 1 रुपया कमी दिला होता. त्यावेळेची मजुरी होती 7 रुपये आणि 6 रुपये त्यांनी दिलेले होते. तर तो 1 रुपया वसूल करण्याकरता आम्ही 14 दिवस बसलो. म्हणजे 1 रुपया असे 7 दिवस होते. 7 दिवसाचे एका माणसाचे 7 दिवस 7 रुपये. गणेशपुरीचा लढा नाही, तो नाही, हा किमान वेतनाचा. तर त्यावेळेला त्या ठिकाणी 14 दिवस बसल्यानंतर त्या मुलं यायची, शाळा सुटली की मग आम्ही सर्व तिथेच बसून असायचो. गाणी म्हणायच्या, घोषणा द्यायचं. त्याआधी घोषणा आली की पाटील बाबा पाटील बाबा पाटील बाबा पाटील बाबा आम्ही कायरत चिखल खावा. की आम्हाला तू मजुरी देत नाही तर आम्ही काय चिखल खायचं का? पाटील बाबा ते तालासुरामध्ये मुलं नाचायचे त्याच्यावर. पाटील बाबा आम्ही कायरत चिखल खावा. अशोकजी त्याच्यावरती बसू शकतील काही असं अंतिम संगीत त्या ठिकाणी तयार व्हायचं. तर त्यातून त्या किमान वेतनात सिद्धपीठाचा जो लढा आहे तो गुरुदेव सिद्धपीठ हा गणेशपुरीला 5 स्टार मेडिटेशन आश्रम आहे. आता महत्व खूप कमी झाले. जवळपास होता की एक काळ असा होता की देशातले सर्व पक्षांचे दिग्गज म्हणजे फारुख अब्दुल्ला पासून मातोश्री पर्यंत सर्व त्यांचे हे भक्तगण बॉलिवूड मोठ्या प्रमाणामध्ये. आता त्यांचं महत्व नाहीये. तिथे 1.5 वर्ष हाच किमान वेतनाचा प्रश्न होता. आणि आदिवासींना तिथल्या गोरे जे काही भक्त होते त्यांनी केलेल्या मारहाणीचा प्रश्न होता. 1.5 वर्ष तो लढा चालला होता. ही घोषणा किमान वेतनातली नाही. पण हे तुम्ही सगळे लढे दिले, संघर्ष केला, त्याच्यासाठी तुरुंगवास कधी सोचला, कधी लाठ्या खाल्ल्या वगैरे. तुम्ही सांगितलं की यदुनाथजींनी तुम्हाला उभं केलं वगैरे. आणि तुमच्या मागे तेंडुलकर होते, आणखीन अनेक माणसं होती, मोठी माणसं होती. तुळूभाऊ फुले होते, श्रीराम लागू होते, म्हणजे कलाकारांच्या मध्ये. त्या तेंडुलकरांच्या स्मरणार्थ तुम्ही एम्पी थिएटर पण सुरू केलंय. आता येतील कधीतरी अशोक हांडे तिथे कार्यक्रम. मला एक सांगा, यांचं आणखीन म्हणजे हे दिसतात हे आहेतच, म्हणजे एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून विवेक पंडितांना जग ओळखतं. आणि आता तर ते अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष आहात आपण ना, बरोबर ना? राज्य आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. आम्हाला आनंद आहे. आमचे मित्र मग ते मंत्री महोदयांशी कसं बोलायचं, म्हणजे आम्हाला एवढ्या जवळून नाही बोलता येत. मंत्री आपल्याला भेटत नाहीत नाही का, पण विवेक भाऊ असे नाहीत. पण ते लोकांचे मंत्री आहेत, म्हणजे बरं का. आणि संबंध लोकांनी यांना आपल्या मनामध्ये जो कॅबिनेट दर्जा दिलेला आहे तो त्याच्याहून मोठा आहे नाही का. तर मी बघितलं विवेक भाऊंना लोकांशी बोलताना, चालताना. आता इथे खूप बसले आहेत, ही पूजा बसली आहे तिथे. तर ती ऍडव्होकेट पूजा, तुम्ही राहा उभी ग जरा. ही मुलगी, हिची एक स्टोरीच आहे वगैरे, विवेक भाऊ सांगतील बरं का. ही छोटीशी मुलगी नेतृत्व कसं उभं केलं पाहिजे आपल्या नंतर सुद्धा, आणि हे कसं पुढे चालू राहिलं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण. हिच्यासाठी एकदा तुम्ही आपण टाळ्या देऊया. ही खूप काम करते आणि सगळं तिथलं उभं करते. तर तेच म्हणजे तू सांग नंतर की अशा खूप मुलगे यांनी उभे केले. तुम्ही कसं करता हे सगळं, म्हणजे काय तुमचं काय टेक्निक काय आहे? टेक्निक म्हणजे असं की इथे लोक प्रशिक्षण कार्यशाळा वगैरे घेतात. तुम्ही कार्यशाळा घेता पण त्याच्यासाठी नाही, तुमच्या आपोआप लोकांच्या समोर त्यातून निर्माण होतात ही मुलं सगळी नेतृत्व. आता बाळाराम आहेत किंवा आणखीन पण सगळी मंडळी आहेत. ही सगळी श्रमजीवी संघटना, विधायक संसद आणि दुसरी तुमची समर्थन, याच्याकडे पण मी येणार आहे. तर तुम्ही हे नेतृत्व कसं उभं करता भाऊ? आमच्या साहित्यकामध्ये कसं असतं, नेतृत्व उभं केलं जात नाही, मारलं जातं बरं का, दुसरा निर्माण होऊ नये म्हणून. अशोक मुळेला माहिती आहे सगळं.
अशोकमुळेच होत आहे ते. मला पटकन उत्तर नाही देता येणार कविराज, पण मी सतत शोध घेत असतो की कोणाचं अंतःकरण जळतंय. आणि ते जिथे जळत असेल आणि एखाद्या आगीची धग ज्याला लागत असेल अशी माणसं मी हेळतो, त्यांच्यावर विश्वास टाकतो, त्यांच्यातलं गुण काय आहे ते ओळखतो. एखाद्या माळ्यासारखं काम करायचं, कुठलं झाड कुठे लावलं पाहिजे, त्याला कसं खत पाणी दिलं पाहिजे, त्याची छाटणी कशी केली पाहिजे. नुसतं खत पाणी देऊन भागत नाही, छाटणी करावी लागते. मी आज सांगेन की श्रमजीवी संघटनेमध्ये किमान 900 ते 1000 कार्यकर्ते असे की जे कदाचित शिकलेले नसतील, पण व्यवस्थेशी टक्कर कशी घ्यायची आणि आपला हक्क पदरात कसा पाडून घ्यायचा याच्यासाठी ते समर्थ उभे राहिले. ताठ मानाने ते जगतात. मग अशी अशोकजी म्हणाले की तुम्ही निराश नका होऊ. खरं मी काही निराश होणार नाही, पण परिस्थिती, कारण आपण बराच वेळ पण झालेला आहे आपल्याला, थोडं कदाचित छोटी आपण समारोपाकडे जाऊ. 43 वर्ष आज या क्षेत्रामध्ये म्हणावं तर खूप अचीवमेंट आहे, म्हणजे समाधान खूप आहे. ग्लास अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला आहे, पण अर्ध्यापेक्षा जास्त रिकामा पण आहे. म्हणजे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मला आहे. मी गेले 8 दिवस विचार करतोय की 6 वर्ष हा दर्जा आहे मला. पहिल्यांदा राज्यमंत्र्याचा होता, ज्यावेळेला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला ही आढावा समिती त्यांनी निर्माण केली. या आढावा समितीचं काम एवढं आहे की जो पैसा आदिवासी विकास विभागाचा खर्च होतोय तो नीट होतोय का नाही याच्यावर लक्ष ठेवायचं आणि आदिवासींच्या जीवनात सर्वांगीण विकास साधावा म्हणून काय करावं याबद्दल शासनानं मार्गदर्शन करायचं. 6 वर्ष मी मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला मला त्याने आढावा समितीचं अध्यक्ष केलं आणि मी वगळता सर्व शासकीय सदस्य आहेत, म्हणजे सर्व 17 सदस्य आहेत ते सर्व प्रधान सचिव आहेत, सर्व IAS ऑफिसर्स आहेत. मी फक्त एक बिगर सरकारचा. त्यावेळेला मला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. ते सरकार गेलं, उद्धवजी मुख्यमंत्री झाले, बाकीची सगळी समित्या बरखास्त झाल्या, माझी चालू राहिली. 2.5 वर्ष मी तेव्हापासून मी होतो. परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, मला त्यांनी कॅबिनेट केलं. म्हणजे 3ही सरकारांच्यामध्ये मी आहे. कदाचित 3ही सरकारांमध्ये असणारा मी एकमेव माणूस असतो. सरकार बाह्य आमदार होतो त्यावेळेला मंत्री नव्हतो आणि मंत्री आहे तेव्हा आमदार नाही, अशी परिस्थिती. हे 3 वेळेला मी 6 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं आदिवासींचं चित्र, विशेषतः मुंबईच्या अवतीभोवतीचं चित्र, आदिवासी संकुचित होत चाललंय, सर्व बाजूंनी दाबत चाललंय. आदिवासींचे श्रमिकांचे हक्क हे हिरावून झाले. मी संघटित नोकऱ्या म्हणत नाही, कंत्राटी पद्धत अशी इतकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता वन ते देखील मोठ्या कंपन्यांना, फॉरेस्ट कंपन्यांना दिलं. गेले 8 दिवस आणि आपण मंत्रिपद आणि कॅबिनेट आणि हे बोललात म्हणून हे मंत्रिपद मी ठेवावं का या विचारात मी गेले 8 दिवस आहे. जवळपास रोज 12, 13, 14 वर्षाच्या मुली विकल्या जात आहेत रोज. आणि या विकल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व मुली कातकरी आहेत. हे आदिम जमात आहे. ही शिल्लक राहील का?
जर आदिम जमातीतल्या कातकरी मुली बिगर आदिवासींकडे गेल्या, विकल्या गेल्या, तर कातकरी मुलांना मुली मिळणार आहेत का? ही जमात शिल्लक राहील का? ही फक्त रायगड, ठाणे, पालघर आणि काही प्रमाणामध्ये नाशिक आणि काही प्रमाणामध्ये मावळ इथेच शिल्लक आहे. ही जमात दुसऱ्याकडे नाही आहे. ही जमात नष्ट होईल अशी परिस्थिती. काय करायचं? मी काय करू शकतो? माझ्याकडे कॅबिनेट मंत्री तुम्ही मला हा प्रश्न विचारला की तुम्ही काय केलं, तर माझ्याकडे उत्तर नाही. साने गुरुजींचं उत्तर काय होतं ना की मी उत्तर काय देऊ, आज माझ्याकडे उत्तर नाही आहे. या परिस्थितीमध्ये मी आशावादी कोणत्या परिस्थितीत राहावं असं मला सांगा. मी आता माझ्या सहकार्यांच्या बरोबर याचा विचार करतो की आपण प्रायश्चित्त घ्यावं 5 दिवसाचं, की 80 वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष होती. जर मुली विकल्या जात असतील तर काय स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कोणाला स्वातंत्र्य? आजची परिस्थिती मला असं वाटतं की मी 42 वर्षामध्ये किती पावलं पुढे गेलो. मला असं वाटतं की मी पुन्हा फिरून मागे चालतोय, पुढे जात नाही. समाज म्हणून आम्ही पुढे जात नाही आणि त्याला मी एक कारण आहे. मी दुसऱ्यांकडे सरकारकडे बोट दाखवायला ठीक आहे. 6 वर्ष मी सरकारमध्ये आहे ना, मी काय करू शकतो? काहीच नाही करू शकतो. मी हे सांगू का की मी शिफारशी दिल्या, त्यांनी काही केलं नाही, मग तू काय केलं? माझ्यासमोर कविराज प्रश्न तू आहे. या संपूर्ण संवादाच्या समारोपाकडे येत असताना विवेक भाऊनी थोडासा एक सूर म्हणतो आपण, म्हणजे आपण अंतर्मुख होतो. हा काही नकारार्थी किंवा निगेटिव्ह असं नाही आहे. आणि मला खात्री आहे की जरी ते बोलत असले की त्यांचं म्हणाले ना, काळीच जळतं इथे लागतं की आपण काही करू शकत नसताना काय आपण म्हणजे पुढे कसं हे मंत्रीपद ठेवावं किंवा काय करावं, हे सगळं आपण सगळे लोक कातकरी आता ही समाज तो एक अदृश्य होण्याच्या मार्गावर असताना आपण हे पुढे चालू ठेवावं का ना, असा प्रश्न ज्याला पडतो तो माणूस किती ह्या इतक्या मोठ्या टप्प्यावर येऊन सुद्धा संवेदनशील आहे. आणि हेच तर विवेक भाऊंचं मोठेपण आहे की त्यांचं जे संवेदनशीलता आहे. पण मला खात्री आहे भाऊ की तो जो संघर्षशील तुमच्यातला जो योद्धा आहे तो काही गप्प बसणार नाही. आयदर ऑर, म्हणजे असं किंवा तसं. संघर्ष म्हणजे काय नेहमीच मोर्चा किंवा हे नसेल, तुमची एखादी साधी कृती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आणि आपल्याला वाटतं की फार मोठा नाही, पण कुठेतरी तुम्हाला असा जर प्रत्यय येईलच तुम्हाला की तुम्ही असा विचार करताय, हे उद्या जर कळलं वरती तर काहीतरी म्हणून तिथे फरक पडेल असं आम्ही सगळ्यांना वाटतं आपल्याला. आणि तशी आपण आशा करूया आणि शुभेच्छा देऊया. या दिवाळीच्या निमित्तानं आमच्या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये, कातकरी बांधवांच्या बंधू भगिनींच्या जीवनामध्ये तो सुद्धा प्रकाश त्या झोपडीपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पसरो. आणि तुमचं हे सगळं जे काम जे आतापर्यंतच आहे ते पुढे चालत राहीलच अशी आपण आशा करूया आणि शुभेच्छा देऊया. या याच्यावरती थांबून आपण जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही जो सूर लावलाय हेच खरं तुमचं जीवन आहे. तुमची सुरुवात अपराधी भावनेने झाली की मी इथे आयुष्यारामात जीवन जगतोय आणि ही मंडळी कशी जगतायत, आणि आज सुद्धा तोच सूर आहे. पण माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आता राजीनामा देऊन काही गोष्टी अधिक वाईट होतील, वाईट आहेत, पण आजच्या काळाचा आणि तुम्ही प्रॅक्टिकल आहात. तुमचं सगळं पुस्तक वाचल्यावरती तुम्ही नुसते भावनेच्या वरती तुम्ही काय समाजकार्य केलेलं नाही, प्रॅक्टिकली केलंय. कुठची गोष्ट कशी वापरायची, कुठचं आयुध कसं वापरायचं. पण मला अशी तुम्हाला नम्र विनंती करावीशी वाटते की आता अधिक वाईट आणि कमी वाईट, याच्यामध्ये कमी वाईट तुम्ही स्वीकारावं. मी मुद्दाम बोलतोय कारण काय, ज्या वेळेला माणूस एका निर्णयाच्या टोकावर येतो त्यावेळी तो स्वतः कॉन्क्रीट होत जातो. तोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत नंतर बोलल्यानंतर मग
दोन गोष्टी असतात. ते काल बोलले स्वतः राजीनामा आज नाही देत आहेत, असं करू नका, असं करू नका. कारण कसं आहे की कोणीच उरणार नाही आणि आपण मग तुकारामांची गाथा इंद्रायणीमध्ये अशी वर आली अशा भाबड्या अपेक्षेने आजचं राजकारण किंवा आजचं समाजकारण किंवा काहीच होणार नाही. तर माझी सगळे सहमत आहे त्याच्याशी. नाही, तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे जो काय. पण मला असं वाटतं की आता यू शुड चूज बिटवीन कमी वाईट आणि जास्त वाईट. धन्यवाद. आपण म्हणता त्या संभ्रमावस्थेमध्येच आपण चाललो. सध्या ते आता ट्रान्झिशन आहे. आपण जो विचार करतो तर त्या विचारात काय करावं, काय आपल्या समोर अंधार आहे. आता तेच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जे पाऊल उचलताय ते जास्त वाईट आहे, त्याच्यामुळे जास्त वाईट होणार आहे. आणि वाईट लोकांच्या हातात ते जाण्याची शक्यता तुम्ही जो शब्द वापरला तेवढाच लक्षात ठेवा, हे ट्रान्झिशन यू हॅव टू सिलेक्ट. चला एकदा जोरदार टाळ्या पुन्हा.